कार्यक्रमाचे काही प्रियंका वाघमारे मॅडम, संतोषजी रगतवान सर, गटंदी कपले शेळके सर, कळमकर मॅडम आणि संस्थेत NSSचे सर्व सदस्य, शिक्षक, त्याचबरोबर गायकवाड सर सुद्धा आहेत तिथं. शिवाजी महाराजांबद्दल मी काही गोष्टी ज्या सरांनी गुरव सरांनी इतकं मोठं मार्गदर्शन केलेलं आहे, मी 4-5 गोष्टी फक्त सांगणार आहे की ज्या थोड्याशा याच्यापेक्षा वेगळ्या आहेत. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असा 15व्या वर्षी विचार करणारे शिवाजी महाराज होते आणि त्यांनी 11 पत्र लिहून ठेवलेली असते की त्याचं प्रकाशन पण झालेलं आहे की शिवाजी महाराजांचे विचार कसे होते. का एखाद्या 15 वर्षाच्या युवकाला सुचतं की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे, तर हा 15व्या वर्षी विचार करणारा युवक आहे. म्हणजे त्याचं ध्येय कुठून सुरू झालेलं होतं ते शिवाजी महाराजांना आपण म्हणतो की जिजाऊ महाराजांनी खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आणि ते वास्तव्य आहे. परंतु शिवाजी महाराजांना शिक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी गुरु उपलब्ध करून देणं आणि त्यांचं शिक्षण करून देणं हे शहाजी राजांनी सुद्धा तेवढंच काम केलेलं आहे की ज्याच्यामुळे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये पारंगत झाले. प्रशासन काय असावं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं की पीक पेरण्यापासून त्याचा दाणा घरात येईपर्यंत त्याची व्यवस्था कशी असावी हे शिवाजी महाराजांनी त्याच्या कार्यातून लक्षात आणून दिलेलं आहे. आंबा, कडुलिंब, जांभूळ ही झाडं लावावीत आणि 10 झाडं लावली तर 10 झाडं लावली आणि जगवली तर 1 झाड देणारा हा राजा होता. याच्यामध्ये या फळांच्या झाडांची लागवड झाली आणि फळं आली तर त्याचे 2 हिस्से हे राज्याचे असतील, प्रजेचे 1 हिस्सा राज्याचा असेल, 2 हिस्से प्रजेचे असतील आणि उरलेलं जे आहे ते मालकाचं असेल. अशी सूक्ष्म विभागणी करणारा राजा हा शिवाजी राजा होता. अनेक विद्यात पारंगत असा हा शिवाजी राजा होता आणि त्याचा प्रत्येक गुण जो आहे तो आपल्याला नुसता भाषणातून देण्यासारखा नाही तर आपल्याला तो घेण्यासारखा आहे. त्याच्यासमोर मी भाषण देतो तर आपल्या प्रत्येक कृतीतून ते दिसले पाहिजे. महिलांचा आदर सगळ्यांनी सांगितलं तर तिथे सुंदर आहे की अशीच सुंदर असती महिलांबद्दल त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे आई आम्हीही सुंदर झालो असतो असं वाक्य त्यांनी एका महिलेबद्दल उद्गारलेलं आहे. तर अशा प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला उत्स्फूर्त असं प्रेरणा देणारे स्थान आहे. खरंच आपल्या जीवनात अनमोल असं त्यांचं स्थान आहे. आपण ते अंगीकारूयात. आपल्या जीवनात जिथं जिथं आहे तिथं आपण प्रत्येक ठिकाणी त्यांचा गुण हा आपण लक्षात ठेवला पाहिजे, अंगीकारला पाहिजे. ती खरी राजांना मानवंदना ठरेल. मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. त्यानंतर भारतीय साहेब आपल्याला मार्गदर्शन